डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाबद्दल त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हटले जाते. देशभरातील सरकारी कचेऱ्यात आणि संवैधानिक संस्थांमध्ये त्यांच्या प्रतिमा बनविण्यात आल्या आहेत. पण भारतातील सर्वात मोठ्या न्यायालयात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नाही. पण आता तेथे पण बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा असणार आहे. लवकरच सुप्रीम कोर्टाच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा दिसेल. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सुप्रीम कोर्ट परिसरात वकिलाच्या वेशात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबरला संविधान दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून भारताचे मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या पुढाकाराने बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार हरियाणाचे मानसरमध्ये हा बनवण्यात येत असून काम पूर्ण झाल्यावर याला नियोजित स्थळी पाठवण्यात येणार आहे. 3 फूट उंच बेसवर बाबासाहेबांचा 7 फूट उंच पुतळा असणार आहे वकिलाच्या वेशात, आणि एका हातात भारतीय संविधान असेल. ही मूर्ती आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रसिद्ध मूर्तिकार नरेश कुमावत यांनी निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्ट परिसरात आतापर्यंत 2 मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. एक मदर इंडियाचा म्युरल आहे, ज्याला भारतीय ब्रिटिश शिल्पकार चिंतामण करने बनविले होते. दुसरी प्रतिमा गांधीजींची आहे, तर बाबासाहेबांची मूर्ती भारतीय शिल्पकार नरेश कुमावतने बनविली आहे. या मूर्तीची विशेषता अशी की यात बाबासाहेब आंबेडकर वकिली वेशात आहेत. संविधान निर्मितीमधील त्यांची भूमिका आणि ते एक नामवंत वकील असल्यामुळे त्यांची अशा प्रकारची मूर्ती बनवण्यात आली आहे.